श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीसाठी आजचा दिवसमान कसा राहील 7 तारखेचा तो आपण आज बघणार आहोत. आणि आज दिवसभराची एनर्जी तुमची कशी राहणार आहे, काय चांगलं घडणार आहे, काय अशुभ घडणार आहे, काय शुभ घडणार आहे, कोणता तारीख तुमच्यासाठी शुभ आहे, कोणता अंक शुभ आहे, कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, त्या सगळ्याचा अभ्यास आज आपण दिवसभरामध्ये म्हणजे काय घडणार आहे याचा अभ्यास आपण आज थोडक्यात काहीतरी समजेल आपल्याला. हा अभ्यास आपण दिवसभराचा अभ्यास आपण करणार आहे, जेणेकरून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्हिटी यावी, आजचा दिवस तुम्ही व्यवस्थित हँडल करावा किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, अशा काही गोष्टी आपण आज शिकणार आहोत किंवा काहीतरी अनुभव घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीसाठी आजचा दिवस शुभ जाऊ दे, एनर्जी पूर्ण चेंज होऊ दे, कनेक्ट होऊ दे, आजची एनर्जी त्यांची शुभ राहू दे. श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल? मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा आहे? मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा आहे? मिथुन राशीसाठी मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा आहे? श्री स्वामी. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे थोडासा त्रास होताना दिसतो आहे. काहीतरी चिडचिड, ओव्हर ॲक्टिंग किंवा ओव्हर थिंकिंग तुमच्यामध्ये होताना दिसते आहे. त्यामुळे तुमची मनस्थिती आज खराब होताना दिसते आहे. सगळी लोक किंवा सगळी व्यक्ती जे असतील ते तुमच्यावरती काहीतरी ब्लेम करताना दिसत आहे. चिडचिड होते, त्यामुळे तुम्हाला सगळे नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडून मिळेल. तुमच्या औरा जो आहे म्हणजे जे काही लोक असतील तुमच्या भोवतीची किंवा तुमच्याशी वावरणारे, ती लोक जरा नकारात्मक ऊर्जा तुम्हाला देताना दिसत आहेत आज दिवसभरती. ही सगळे एनर्जी फॉलो करत असताना तुम्ही आशावादी खूप असताना दिसत आहे की हे असं माझ्यासोबत का घडतं आहे. थर्ड पार्टीमुळे माझ्या आयुष्यात जे उथलपुथल झालेली आहे किंवा जे गैरसमज झालेले आहेत, जे काही सिच्युएशन निर्माण झालेले आहे, ते कधी संपणार आहे, कधी थांबणार आहे, कधी माझे आयुष्य बदलणार आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये कामांमध्ये सुद्धा असू शकतं, घरामध्ये असू शकतं, बाहेर कुठेही असू शकतं. असं नाही थर्ड पार्टी म्हणजे आपल्यामध्ये तिसरा व्यक्ती इन्व्हॉल्व असावा. गैरसमज असा करून घेऊ नका. फक्त थर्ड पार्टीमुळे आजचा दिवस तुमचा पूर्ण खराब होताना दिसतो आहे. 3 तारीख आजच्यासाठी तुम्हाला अशुभ आहे. 18 तारीख सुद्धा अशुभ आहे. 7 तारीख आहे ती तुमच्यासाठी शुभ असणार आहे. श्री स्वामी समर्थ. कवड्यांमध्ये अरे बापरे, बघा आता कवडी पूर्णपणे वरती तोंड करून होती. ही कवडी तुम्हाला दिसते की नाही मला समजत नाहीये. थांबा थोडासा कॅमेरा. ही कवडी जी होती पहिला पूर्ण वरती तोंड करून आली आणि अचानकपणे फिरून पलटी झाली. चमत्कार आहे आज काहीतरी तुमच्यासोबत. चमत्कार काहीतरी घडणार आहे, काहीतरी तुमच्या समोर येताना दिसतंय. आयुष्यातनं काहीतरी वेगळं चेंज तुम्हाला जरी समजला नसेल, तुम्हाला जाणवला नसेल, तर ते अचानकपणे तुमच्यामध्ये काहीतरी चेंज आहे, जेणेकरून काहीतरी शुभ आहे जे तुमच्यासोबत घडणार आहे. तुमचं स्वप्न जे आहे काहीतरी पटकन कंप्लीट होण्यासाठी आज नवीन काहीतरी चान्स तुमच्या आयुष्यात उत्पन्न होताना दिसतो आहे, पण ते तुम्हाला समजणार नाहीये, पण ते काम त्याचं सुरू आहे. 1 2 3 4 5 6 6 7 येस, कार्ड सुद्धा 7चा आहे. शुभ अंक सुद्धा 7चाच मी सांगितलेला आहे. 100% तुमच्या आयुष्यात चेंज हा नक्की आहे. 7 तारीख तुमचा एंजल नंबर आहे, शुभ आहे, खूप खूप छान आहे. एंजल नंबरसाठी मी रीडिंग ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. एनर्जी छान आहे तुमची. भले आज निगेटिव्ह शक्ती असू दे, खूप त्रास जर आपल्याला होत असेल तर समजायचं की आपल्या आयुष्यात पुढे पण जाऊन काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे. श्री स्वामी समर्थ. येस, इथं पण तेच आहे, सिद्धी आहे. गणपती बाप्पा म्हणतात काहीतरी सिद्ध होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. चेंज आहे, बिग चेंज आहे काहीतरी. तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.